नमस्कार मित्रांनो, मी रवी गोटके तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडतीच्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मी ॲज अ टॅक्स कन्सल्टंट म्हणून वर्क करतो जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर तालुक्यामध्ये. मागील 2 वर्षापासून मी ऑफिस चालवतो आहे आणि 2 वर्षापासून आपली छान अशी प्रगती होत आहे. आणि या प्रगतीला बघता बघता आपल्याला आता 2 वर्ष झालेत आणि मी विचार केला मागच्या 2 महिन्यापूर्वी की आपण आता एक छानसं ऑफिस बनवावं, तिथं शिफ्टिंग करावी वगैरे सगळ्या गोष्टी डोक्यात आल्या. आणि 2 महिन्यापूर्वी मी हे जे आहे हे गाळा बघितला. गाळा बघितल्यानंतर तो फार म्हणजे आता मी त्याला सगळं सोयीस्कर बनवलंय माझ्या हिशोबाने. आणि बनवल्यानंतर त्याच्या सगळ्या कलर असेल बाकी सगळ्या गोष्टी असेल सगळ्या करत गेलो. परंतु जसं मी अगोदरच्या ऑफिस ओपनिंगच्या वेळेस देखील जे पाहुणे येतात त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट कोणती असते तर जे पाहुणे येण्या अगोदर आपल्याला जी तयारी करावी लागते ती महत्वाची असते. त्यासाठी त्यावेळेस देखील आम्हाला मित्र मी नेहमी सांगत असतो की बाबा मित्र असेल तर आयुष्य अतिशय सुंदर होऊन जातं किंवा एकदम सोपं होऊन जातं. ते त्रास असेल, दुःख असेल किंवा आनंदाचे क्षण असतील तिथे मित्र असतात, दुःखाचे क्षण असतील तिथेही मित्र असतात. आणि जर तुमचं काम असेल तिथेही मित्र असतात आणि जिथं धिंगाणा करायचा आहे तिथेही मित्र असतात. आणि या सगळ्या ठिकाणी मित्र असतात म्हणून आनंद तुमच्या आयुष्यात जमतो आणि तयार होतो. आणि तेव्हाच तुमचं आयुष्य हे सुंदर असं तयार होतं. तशाच प्रकारे माझं लग्न झालं, माझ्या अगोदरची ऑफिस ओपनिंग झाली किंवा आता जे ऑफिस ओपनिंग आहे मला असं वाटलं की आता एक स्पेशल डेडिकेटेड व्हिडिओ माझा या गोष्टीवरती झालाच पाहिजे बुवा म्हणून मी हे मनोगत म्हणून मी एक मांडतो आहे. आणि बघायला गेले ना तर मी माणसं बोलवून काम करून घेऊ शकतो, परंतु जे काम माझे मित्र करू शकतात किंवा आपले सर्वांचे मित्र करू शकतात ते कोणीच करू शकत नाही. आपुलकी, प्रेम आणि अतिशय मनात इच्छा असते की हे छान झालं पाहिजे किंवा हे झालं असं पाहिजे. कोणाची कोणत्याही काहीतरी परत भेट म्हणून कोणी काहीच करत नाही. हे जे असं नातं आहे या नात्यात अशी गोष्ट आहे. म्हणून मला असं वाटलं की मी नेहमी लग्नातही असेल सगळ्या गोष्टी असेल मला असं फील व्हायचं की अरे यार आपल्याला फक्त बोलायची गरज आहे आणि सगळ्या गोष्टी समोर येतात. माझे मित्र लग्नाच्या दिवशी 5-5 दिवस अगोदर माझ्याकडे घरी आलेले होते. ताई तर नाही मला सख्खी, परंतु त्यावेळेस तर किती दिवस अगोदर आले असते मला हा प्रश्न पडतो कधी कधी. आणि ऑफिसच्या ओपनिंगसाठी 2 दिवस अगोदर अमोल जाधव झाला आपला मित्र, शैलेश भिसे, रुपेश भुजबळ, माझ्या मावशीचा मुलगा आदी हे सर्वजण आले. आणि मी सांगतो ना मी जे काम 1 महिन्यापासून करतोय ऑफिस तयार करण्यासाठी, कलर मार, हे मार, ते मार, हे काम सोपं आहे हो. म्हणजे हे काम एखादा माणूस आणायचा त्याच्याकडून करून घ्यायचंय. परंतु त्याच्यानंतर काय असतं तर आपली तयारी असते. तुम्ही नाश्त्याला काय ठेवणार आहे, लोक आल्यानंतर त्यांना सर्वांना फराळच द्यायचा आहे, सर्वांचा आदर सत्कार करायचा आहे, तुमचं सगळं नियोजन लावायचं आहे. आणि अशा वेळेला मी काहीच करू शकत नाही. म्हणजे मी काही करू शकत नाही म्हणजे काय की मी येणाऱ्यांना भेटायचंय, सगळ्यांना मला प्रत्येकाला वेळ द्यायचा आहे. आणि जर मी सर्व जर कामं करत बसलो तर मी काय करणार. त्यासाठी मित्र म्हणजे एक प्रकारचे माझं डावा आणि उजवा असं म्हणलं चालेल की जर हात नसले तर माणूस कोणतं काम करू शकतो का, तशीच मित्र आहे. तर हेच कारण आहे माझं सर्वांना सांगण्याचं की मित्र का असावे आणि आयुष्य जगायचं असेल तर ते कसं जगावं ते मी बार बार त्याच्यामधून मित्रांचेच उल्लेख करत असतो. आणि हा व्हिडिओ ज्यावेळेस बनवायचा त्यावेळेस ऍक्च्युली आम्हालाही माहिती नव्हतं की मी काय बोलणार आहे आणि कसं बोलणार आहे. परंतु खरंच मला मनापासून सर्वांचे धन्यवाद आणि थँक्यू म्हणायचं होतं. मनातून असं येत होतं आतून. जसं मी बऱ्याच आता ज्यावेळेस आपला कार्यक्रम चालू होता त्यावेळेस बोलता मला माझं घसा दाटून आला, डोळे भरून आले, मला बोलता येईना, समोर भाषण करता येईना. त्याचं मागचं कारण हे नाही की मी असं काहीतरी मोठं केलंय म्हणून वाटतंय. मला असं फील होत होतं की मी जे ऑफिस ओपनिंग करतोय आज त्यासोबत मी एकटा नाहीये. माझ्यासोबत जे लोक आहेत, माझ्यासोबत जे माझे मित्र आहेत, माझे सहकारी आहेत, हे सगळे माझ्या डोळ्यासमोर होते. आणि हे सर्व जे मी ज्यावेळेस सुरुवात केली होती 2 वर्षापूर्वी त्यावेळेसही ते माझ्या सोबत होते आणि आजही माझ्या ते सोबत आहे. आणि ते त्यांच्या तोंडाने माझं प्रशंसा करत होते. मला असं भारी वाटत होतं आणि असं वाटत होते की हे मला खरंच खूप छान आणि चांगले मित्र आणि सहकारी भेटले असं मला वाटत होतं. म्हणून मला माझा घसा आणि डोळे दाटून आले होते. आणि मी परत एकदा सर्वांचे खरंच खूप खूप धन्यवाद करतो आणि सर्वांना थँक्यू म्हणतो. तसंच मला असं सांगायचं आहे की मी जे बोलतोय त्याच्यावरती मी एकच सांगेल की मित्र माणसाला आयुष्यात असलेच पाहिजे. आणि जर मित्र नसेल तर माणूस आयुष्य हे आनंदात जगू शकत नाही. आयुष्य जर आनंदात जगायचं असेल तर त्यांच्यासाठी तुमच्याकडे मित्र असावे लागतात. आणि याच बाबत मला या ज्या सर्व कार्यक्रम घडला त्याबाबत मला अमोलचीही प्रतिक्रिया घ्यायची आहे. म्हणून मी आता कॅमेरा म्हणून जातो आणि अमोलला इकडे बोलवतो. नमस्कार मित्रांनो,
आता जसं रवीने सगळ्या गोष्टी तर सांगितल्या आहेत, काही जास्त बोलायची तर आवश्यकता नाही आहे, पण तरीही 2 शब्द सांगतो. आता त्यांनी फार फोर्स केला आहे तर सांगतो. तसं म्हटलं तर आपण रवीसाठी, जसं तो माझ्यासाठी कधीही हजर होतो तसं मी पण त्याच्यासाठी कधीही हजर होतो. कारण की मित्र जे असतो तो आपल्याला अर्ध्या रात्रीही फोन केला तरीही तो हजर आपल्यासाठी कधीही उपलब्ध असतो. तर आपणही त्याच्यासाठी कधी पण हजर असणं हे गरजेचं आहे. आणि कुठलाही मित्र असो, जर ते तुमच्यासाठी टाईम देत असेल आणि वेळ देत असेल तर तुम्हालाही त्याच्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. तर जसं त्यांनी रवीने आता सगळं ऑफिसचं ओपनिंग वगैरे केले, तर मागच्या 2 वर्ष अगोदर त्यांनी ओपनिंग केलं होतं, तेव्हा मी इथे अवेलेबल नव्हतो. तर मग ह्यावेळेस मी माझ्या मित्राच्या लग्नाच्या निमित्ताने आलो होतो. तर मग म्हटलं याचं पण नाही काम होऊन जाईल, तर ह्या कारणास्तव मी पण इथे आलो आणि होईल तितकं सहकार्य त्याला केलं, जेवढं मला करता येईल तेवढं केलं. आणि त्यानंतर बाकीचे जे मित्र होते, रुपेश वगैरे होता, शैलेश होता, तर यांनी मला सहकार्य करून अजून थोडंसं कामामध्ये मदत केली. तर रवीला जेवढं होईल तेवढं आम्ही मदत करून त्याचं जे कार्य होतं ते पूर्ण आम्ही संपूर्ण करून आज इथे सगळं वाटी लावून आता निघण्याचा प्रयत्न करतोय. पण तो तरी जाऊ देत नाही, म्हणतो नाही मला करमणार नाही. तर तरी पण त्याला सोडून जावायचा इच्छा होत नाही, पण जाण्याचं काम आहे. आता घरी जरा बघावं लागतं, कारण की घरचे म्हणतील तू आला आणि फक्त मित्र मित्र करतो. तर कारण की मित्राकडे खूप जास्त मी टाइम स्पेंड करतो घरच्यापेक्षा. तर शक्यतो मित्र हे कधी आपल्यासाठी कामं येतात, पाहुण्यांपेक्षा जास्त आपल्याला मित्र कामं येतो. तर असे हे मित्र परिवार मी सांभाळतो जेवढं होईल तेवढं. बाकी तेही माझ्यासाठी कधीही मदत करतात. तर अशा प्रकारे आपण सगळं ऑफिसची ही जी ओपनिंग आहे, सगळं डेकोरेशन वगैरे जे होतं तर ते करून वगैरे आणि सगळं संपूर्ण प्रोग्राम संपून आता वाजलेत 5:45. आता इथून आम्ही हे सगळं संपून आता हे बंद करून निघालो आहे. तर हे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि तसंच रवीलाही कॉंग्रॅच्युलेशन, नवीन ऑफिसचे डेकोरेशन वगैरे चांगलं करून, अगोदर ऑफिस होतंच, तर आता नवीन ऑफिस तयार केलं त्यांनी चांगलं त्या प्रकारचं. जर तुम्ही बघितलं तर खूप छान डेकोरेशन केलंय आणि इंटेरियर पण फार छान केलंय, फॉल सिलिंग लावली, त्यानंतर बोर्ड्स वगैरे, टेबल्स वगैरे फार खर्च करून त्यांनी पूर्ण मेहनतीने कमवलेलं ऑफिस आहे. तर हे पूर्ण त्याला या फार फार शुभेच्छा. त्याच्या व्यवसायामध्ये अजून पुढे चालून त्याची तरक्की व्हावं हीच माझी देवाचरणी प्रार्थना. धन्यवाद. अशा प्रकारे आपल्याला रवी सर बोलले की मित्रांमध्ये काय असतं, तर मित्र हा चांगला संगतीचा परिणाम असतो. सगळे मित्र सोबत घेऊन पुढे जायला पाहिजे आयुष्यात नेहमी. तसंच रवी सरांनी आम्हाला आदल्या दिवशी बोलून मार्गदर्शन केलं की ऑफिसचं काय काय आहे, नेमकं कसं उद्देश आहे आपल्याला, कसं पुढे जायचं आहे. मग आम्ही आदल्या दिवशी आलो, सगळं देखभाल म्हणजे बघितलं ऑफिस कसं आहे, काय काय नाही. मग त्यानुसार आम्ही डेकोरेशनचं ते बघितलं. नंतर मग डेकोरेशन वगैरे सगळं झाल्यानंतर मग आम्ही रवी सरला म्हणलो उद्याची व्यवस्था कशी आहे, त्याच्या मागे काही पुढे आहे का नाही. मग ते झाल्यानंतर मग आम्ही सगळं आवरून वगैरे घरी गेलो. मग सकाळी आवरून लवकर आलो, सकाळचं देखभाल केली, बघितलं. मग त्यानंतर जसे जसे पाहुणे लागले तसे आम्ही सगळे काम करत गेलो. म्हणण्याचा उद्देश असाच की मित्र नेहमी चांगले ठेवा. चांगले मित्र असल्याने काय होतं, संगतीचा परिणाम चांगला राहतो व आयुष्यात पुढे जायला प्रगती भेटते व चाल भेटते. मी एवढं बोलून तर शब्द संपवतो. पवन, माझं नाव पवन शिंदे आहे. तर मी कालपासून आलो होतो. तर माझे रवी भाऊचे मित्र जे आहे ते लग्नाला भेटले होते मला, त्याच्या लग्नामध्ये. तर ते आज मला खूप दिवसानंतर भेटले, तर मला त्याचा खूप आनंद वाटतोय. तर त्यांचं नाव शैलेश, रुपेश, अमोल भाऊ, ते सगळे माझे भावासारखे खूप मोठे. तरी पण माझा एक भाऊ आता पुण्यात राहतो, ते सूरज नाव आहे त्याचं. तो आला नाही, पण आता त्याचं काम असेल ते आपल्याला माहित नाही आता. तर खूप छान प्रकारे त्यांनी आपलं ऑफिस आता त्यांनी खूप छान प्रकारे आपण हे केलं. त्यांनी मला फोन लावून बोलवलं इकडं, त्याच्या मित्राला बोलवलं, पाहुणे रावळे आले त्यांचे. तर त्याला इतकं अभिनंदन वाटलं त्याचं की मला पण असं आश्चर्य वाटतंय का पण मी पण माझ्या भावासारखं बनावं. तर खूप मला अशी इच्छा होती का मला असं वाटतंय का आता खूप भारी वाटतंय, एकदम सांगता येणार नाही इतकं भारी वाटतंय. तर माझा मोठा भाऊ, आता त्याचं नाव रवी भाऊ आहे, तर त्याने जसं ऑफिस केलं तर खूप छान प्रकारे केलं. आता पाहुणे रावळे पण खुश झाले. तर त्याचं तर काही नाही, पण आता त्याच्याकडून मला सल्ला घ्यायची आहे की मी काय करू पुढं. तरी पण आता आहे, पण आपण आता मोठ्यासारखं बोलू नाही शकत. तर धन्यवाद मित्र.
नमस्कार मित्रांनो आपण जर सर्वजणांचे मनोगत घेतले. शैलेशचं मनोगत आम्ही भरपूर वेळेचा ट्राय करतोय, पण त्याचं म्हणणं एक तू माझ्यासोबत बस, त्याच वेळेस मी मनोगत देईन. तर आता ऐकूया शैलेशचं मनोगत सोबत मला मी काहीतरी बोल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव शैलेश माणिक भिसे आहे आणि माझा मित्र रवी गोडके. मी सुरुवातीच्या काळापासून त्याच्यासोबत आहे, कॉलेज लाईफपासून सोबत आहे. तर तो आज त्यांनी ITR मध्ये इन्कम टॅक्सचं ऑफिस त्यांना स्वतः खोललं आहे आणि ते स्ट्रगलिंग लाईफ मी तेव्हा बघितले जेव्हा तो काही नव्हता. म्हणजे अक्षरशः आम्ही पायी निघायचो, आमच्याकडे सायकल देखील नव्हती. बरोबर अगदी हा. बरोबर. म्हणायचा अर्थ हाच आहे की म्हणजे आम्ही दोघं पायी फिरायचो. आम्ही पहिले खूप CAचे व्हिजिट घेतलेले, खूप फिरलोय. त्याच्यानंतर मग आम्हाला एक CAचं ऑफिस भेटलं. त्या टायमानंतर तो CA लागला, चांगलं नॉलेज गेलं, चांगलं गेन केलं. त्याच्यानंतर त्याने आज एवढं मोठं विश्व त्याने स्वतः उभारले. हे बघून मला आज खूप आनंद होतोय. म्हणजे सांगायचं म्हणजे झालं की जो मित्र माझ्या सोबत काहीच नसताना होता ना, तो आज माझ्याकडे सगळं काही असताना, म्हणजे सगळं काहीच नाहीये, ही तर माझी सुरुवात आहे असं मला नेहमी म्हणतो मी. की मी जे काही करतो त्याला मी सुरुवातच म्हणतो, कारण की माझी झेप ही गरुडाची झेप आहे असं मला वाटत असतं नेहमी. म्हणून मी कोणत्याच गोष्टीला ही माझी सर्वात मोठी गोष्ट आहे असं म्हणत नाही, ही माझी फक्त सुरुवात आहे असं मी नेहमी म्हणत असतो. आणि ही माझी एक छोटीशी सुरुवात आहे असं मी म्हणेल. त्याला तेच सांगायचं आहे की ही तो जरी म्हणतोय की हे एवढं मोठं विश्व तयार केलं यांनी, परंतु माझ्यासाठी हे विश्व नाही तर विश्वाचा फक्त ही पहिली पायरी आहे असं मी मानतो. काय वाटतं तुला? बरोबर, या बाबतीत तू बरोबर म्हणतोय. आणि मला मोटिवेशन द्यायची सवय आहे, सर्वांनाच माहिती आहे. आणि बऱ्याचदा माझं मोटिवेशन शैलेश घेण्यासाठी प्रयत्न करतो, कारण की त्याला कधी तो डिमोटिवेट झाला, थोडंसं शांत झाला, काहीतरी त्याला असं नकारात्मक भावना त्याच्या निर्माण झाली, तो मला नक्की फोन करतो, नाही तर मला म्हणतो भेटायचंय मला आणि मला बोलायचंय असं नेहमी म्हणत असतो तो. म्हणतो की नाही? म्हणतो, नक्कीच म्हणतो. असं आहे. बोल, तुला काय वाटतं माझ्याविषयी? कसा आहे मी, चांगला की वाईट? चांगला तर खूपच आहे, म्हणजे खूप वाईट सारखी गोष्ट नाहीच आहे माझ्या मित्रामध्ये. माझ्या समोर म्हणायची हिंमत नाही करत. विषय असा आहे की माझा मित्र खूपच चांगला आहे, मनापासून, आतून आणि बाहेरून. त्याच्यात म्हणायचं एक गोष्ट आहे फक्त की अशी साथ मला लाईफ टाइम मध्ये सपोर्ट राहू दे आणि तुझी साथ माझ्या सोबत राहू दे आणि माझी साथ तुझ्यासोबत 100% राहणार आहे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हे असे मित्र भेटण्यासाठी खरंच खूप मोठं भाग्य लागतं, कारण हे सोपी गोष्ट नाहीये. प्रत्येक कार्यक्रम असेल, सुखाचा असेल, दुःखाचा असेल, तो माझ्यासोबत आहे. माझं लग्न होतं 5 दिवसा अगोदर तो हजर होता. मागच्या 2 वर्षापूर्वी जे उद्घाटन केलं त्याच्यासाठी 2 दिवसा अगोदर अवेलेबल होता. आजही तो आता खूप प्रयत्न करून तो 1 दिवस अगोदर तरी आलाय. आणि तो कोणताही कार्यक्रम असेल, एंगेजमेंट होती माझी, सगळ्या कार्यक्रम माझ्या सोबत असतो तो. आणि मी सर्वात पहिले माझा जर फोन कोणाला जात असेल तर तो शैलेश भिसेला फोन जातो. रिझन काय, तर जो माझ्या वाईट काळासोबत होता तो माझ्या चांगल्या काळात सोबत आहे आणि प्रत्येक गोष्टी तो माझी मदत करत असतो. असं नाहीये की मी हे का करू, कोणत्याही प्रकारचा गर्व, ऍटिट्यूड, कोणतीही गोष्ट नाही. जो आहे तसं आहे, तसंच मी त्याच्यासोबत राहतो. मी भले 4 व्हीलर मध्ये फिरेल, पण जर तो माझ्यासमोर पायी चालतो आणि मी गाडी कोपऱ्यात जाऊन त्याच्यासोबत पायी चालेल. कारण काय, तर तो माझ्यासाठी कुठे उभा आहे आणि तसंच मी त्याच्यासाठी कुठे उभा आहे. आणि मित्रांनो, मी सांगतोय तुम्हाला, जर मी कोणत्या गोष्टीसमोर जर उभा राहतोय, माझ्यासोबत कुणी असेल किंवा नसेल, जर माझ्यासोबत माझे मित्र उभा आहे ना, तर मी छाती टोकून कुणाच्याही सामोरे जाण्यास तयार असतो. म्हणून मी सांगतो सर्वांना, मित्र हे असलेच पाहिजे, तरच आयुष्य जगायला मजा येते. धन्यवाद.